नमस्कार, मी आनंद पिंपळकर. गेल्या काही दिवसापासून आपण विविध उपाय पाहतो आहोत. आजही आपण काही मजेशीर उपाय पाहणार आहोत जे पारंपरिक आहेत. अर्थातच नेहमीप्रमाणेच हे उपाय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली मानसिकता उत्तम करतात. त्याचबरोबर या उपायांमागे काही वैज्ञानिक आणि आयुर्वेदीय कारणं देखील असतात. अर्थात हे सगळे उपाय आपण धार्मिक म्हणून करतो, पण त्याच्यापासून आपल्याला नैसर्गिक उपचाराचे लाभ होत राहतात. आता साधंसं बघा की आपण तिळगुळ देणार आहोत लवकरच. तिळगुळ घ्या गोड बोला. याच्या मागे सुद्धा आपल्या शरीरामध्ये स्निग्धता निर्माण व्हावी, आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या लोकांमध्ये प्रेमाचा स्निग्धता निर्माण व्हावी, हे त्याच्या मागचाच हेतू आहे. आणि अशाच प्रकारचे हे उपाय असतात. आपण आपल्या घरामध्ये केव्हाही केरसुणी घेऊन येतो किंवा झाडू आणतो, तेव्हा आणलेला जो झाडू आहे किंवा केरसुणी आहे तिला आणल्यानंतर हळदी कुंकू लावून तिची पूजा करावी असं सांगतात. या केरसुणीला पाय लावू नये आणि ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यानंतर आपल्या घरामध्ये झाडू मारू नये असं सांगितलंय. किती छान आहे नाही का आपलं धर्मशास्त्र. प्रत्येक गोष्टीला मान द्यायला सांगितलंय. अगदी झाडू केरसुणी काय तिचं महत्व, पण तरी सुद्धा ती तुमचं घर स्वच्छ करते, तर तिचे उपकार तुम्ही जाणा आणि म्हणून तिला देखील हळदी कुंकू लावून मान द्यायला आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलंय. एवढंच काय, तर अगदी चुकून कोणाला पाय लागला तरी आपण त्याला हात लावून नमस्कार करतो. या सगळ्या मागे काय आहे, तर उपकाराची, प्रेमाची आणि आदराची भावना असून कोणतीही वस्तू किंवा गोष्ट आपण घेतल्यानंतर किंवा प्राप्त केल्यानंतर तिची मनोमन हात जोडून प्रार्थना करून आपण ती वापरण्यास सुरुवात करतो. फार पूर्वी, म्हणजे साधारणपणे 20-30 वर्षापूर्वी, फार पूर्वी म्हणजे 30 वर्षापूर्वी मला आठवते, नवीन कपडे आम्ही घेतल्यानंतर त्या कपड्यांना थोडंसं हळदी कुंकू लावून हात जोडून नमस्कार केला जात असे. किडा, मुंगी, जनावर, अगदी त्याज्य जनावर, कावळे, डुक्कर, सगळ्या गोष्टी, या प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये देवत्व देण्यामागं एकच कारण आहे, ते म्हणजे सर्वांप्रती समभाव, सर्वांप्रती प्रेमभाव, सर्वांप्रती ईश्वर भाव जागृत व्हावा. सगळ्या जीवांना जीवन जगण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना मान आहे, सन्मान आहे, हेच सांगण्याचा महत्त्व हेतू आपल्या शास्त्रकारांचा आहे. आपल्या देवता बघाल तर आपल्या लक्षात येईल की एकमेकांचे शत्रू जे मानले जातात अशी जनावरे, पक्षी हे एकाच देवाच्या ठाई बसलेले दिसतात. जसं विष्णूचं वाहन गरुड आहे तर तो नागावर झोपलाय. गणपतीचं वाहन उंदीर आहे तर त्याच्या कमरेला नाग आहे, बसायला उंदीर आहे. नाग आणि उंदराचं वैर हे सगळ्या जगाला माहिती, नागाचं आणि गरुडाचं वैर सगळ्यांना माहिती. पण तरी सुद्धा या सर्व देवतांच्या अवतीभोवती परस्पर विरुद्ध स्वभाव असलेले आणि निसर्गतः एकमेकांचे वैरीभाव असलेले प्राणी सुद्धा एकपर होऊन राहतात. हाच हेतू आपल्या ईश्वराच्या बाबतीत आहे की परमेश्वर तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही सगळे माझे आहात. नागही माझा आहे, गरुडही माझा आहे, उंदीरही माझा आहे. या सर्वांचा एकच विषय आहे, तो म्हणजे सर्वानुभूती परमेश्वर एकच आहे. आपल्या धर्मामध्ये विविध वृक्ष, झाडे, फाने, फुले यांना देखील तितकंच महत्व दिलं जातं, त्यांना सुद्धा देवत्व दिलं जातं. यामागं निसर्ग संवर्धन करणे हा एकमेव हेतू आपल्याला दिसतो. चला आता आपण काही आणखीन उपाय पाहूयात. बऱ्याच मंडळींच्या घराचे दरवाजे जे असतात ना, ते अत्यंत धुळीने माखलेले असतात. मी बऱ्याच वेळा वास्तू व्हिजिटला जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या घराला ते लावलेलं झेंडूच्या फुलांचं तोरण हे कित्येक वर्ष, जे दिवाळीला लावलं जातं, ते दसऱ्याला लावलं जातं, ते काढलंच जात नाही. दिवाळीला लावलेल्या झेंडूच्या आंब्याच्या पानांचं तोरण पुढच्या वर्षी काढलं जातं, पार वाळून त्याचा कोळ होतो, परंतु त्याकडे बघितलं जात नाही. हे अयोग्य आहे. तुमचं घर हे तुमच्या दार हे तुमच्या घराचा किंवा तुमच्या घराचं मुख आहे आणि आपला चेहरा जसा आपण काळजी घेतो तसं ह्या दरवाजाची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ओल्या फडक्याने त्याला पुसून काढावं, त्याला चंदनाचं अत्तर मारावं, गुलाबाचं अत्तर मारलं तरी चालेल,
गणपती, जी गणेशपट्टी म्हणतो, घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही गणपती लावू शकता, तुम्ही लक्ष्मी लावू शकता किंवा तुम्ही कीर्तिमुख लावू शकता. हे अर्थात जाणकार व्यक्तीकडनं माहिती घेऊन लावा. त्याहीपेक्षा सरळ सरळ जर शक्यच असेल तर डायरेक्ट गणपती तुम्ही लावा. बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की लोक गणपती पुसत नाहीत, त्याच्यावरती जाळी जळमट असतात, कित्येकदा पाली बसलेल्या असतात. त्यामुळं हे जेवढं स्वच्छ राहील तेवढं उत्तम राहील. आणि म्हणून आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं 2 वेळा का होईना मुख्य दरवाजा हा साफसूफ स्वच्छ करावा, सुगंधित ठेवावा. द्वारस्थ देवतांना कधीही उदबत्ती आणि दिवा लावून ठेवू नये. बरेच लोक दरवाजामध्ये दिवा लावतात, तसं लावू नये. तुम्ही दिवाळीला, दसऱ्याला, पूजा अर्चेला किंवा घरामध्ये मंगल कार्य असेल तर तुम्ही दिवाळीप्रमाणे दीप लावू शकता. पण रोजच्या रोज उंबऱ्याची पूजा, हळदी कुंकू टाकणे असले उद्योग करू नये. कारण उंबऱ्याची पूजा ही फक्त सणावाराला करावी असं म्हणतात. नाहीतर आपण म्हणतो ना, यांचे उंबरे पूजले गेले म्हणजे काहीतरी वाईट झालं की असं म्हटलं जातं. आणि म्हणून सणावाराला किंवा घरामध्ये तुमच्या मंगल कार्य असेल तर त्या दिवशी तुम्ही उंबरा पुसून त्याची पूजा करू शकता. त्या उंबराला गोमूत्रामध्ये हळद टाकून तुम्ही शिंपडू शकता. उंबराच्या झाडाचा उंबरा असेल तर उत्तम, नाहीतर साधा शिसम किंवा साग हा असणं गरजेचं. या उंबऱ्याखाली चांदीची 5 ते 11 तोळ्यापर्यंत पट्टी टाकावी. शक्य नसेल तर चांदीची 2 पावलं उजव्या बाजूला, 2 पावलं डाव्या बाजूला लावावी. मात्र ह्या चांदीच्या पावलांना लॅकर कोटिंग करून घ्यावं, जेणेकरून ती काळी पडणार नाही. ज्यावेळेस तुम्ही दरवाजा उघडून घरामध्ये जाता आणि पुन्हा दरवाजा लावता त्यावेळेस दरवाजाच्या आतून एक स्वस्तिक पिरामिड तुम्ही जरूर लावा. जर तुम्ही हे घ्यायची इच्छा नसेल तर तुम्ही कुंकवानं किंवा अष्टगंधानं स्वस्तिक काढा किंवा अष्टगंधामध्ये तांदूळाची पेस्ट म्हणजे भुकटी मिसळून तुम्ही स्वस्तिक काढा. दरवाजावर कधीही राधाकृष्ण, गणपती असे कोरलेले नसावे किंवा उजव्या सोंडीचा गणपती सुद्धा दरवाजावर नसावा. सणावाराला झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावावं. आता आंब्याच्या पानांचं तोरण लावण्यामागं काय नक्की सायन्स आहे ते आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये सायन्सच्या आधारे जी आंब्याची पानं असतात ती कशा पद्धतीने ऑक्सिजन तोडल्यानंतर सुद्धा प्रसारित करतात हे मी दाखवलं होतं. तुम्ही तो पाहिलाही असेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेक ठिकाणी फिरतही होता. घराचा दरवाजा नेहमी सुशोभित आणि सुगंधित असावा. दरवाजात अस्ताव्यस्त चपला काढू नये. दरवाजावर जी तुम्ही नावाची पाटी लावणार आहात त्या नावाच्या पाटीच्या आधी श्री किंवा सौ असं जरूर लिहावं. बरीच मंडळी काय करतात की दरवाजावरती जी पाटी लावतात त्याच्यावर काहीच लिहित नाहीत, नुसतं आनंद पिंपळकर. ज्यावेळेस नुसतं नाव लिहिलं जातं त्यावेळेस ते कैलासवासी आहेत का स्वर्गवासी आहेत का आणखी श्रीमान आहेत का श्रीमती हे काही कळायला मार्ग नसतो. म्हणून तुमचं नाव लिहिण्याआधी श्री किंवा सौ किंवा मिस्टर अँड मिसेस अशा पद्धतीने नाव टाकणं गरजेचं आहे. याशिवाय दरवाजात उभं राहून म्हणजे उंबऱ्यावरती उभं राहून गप्पा मारू नये. उंबऱ्यावरती उभं राहून वस्तूंची देवाणघेवाण करू नये. बऱ्याच वेळा उंबऱ्यावरती उभं राहून काही लोक खातात पितात, ते पण करू नये. काही लोक दूध घेताना उंबऱ्यावरच उभं राहून दूध घेतात. लॉन्ड्री, कपडे वगैरे घेऊन येणारी लोक सुद्धा दरवाजात तुमच्या उंबऱ्यात उभं राहून तुम्हाला देतात, पैसे घेतात. तर ह्या असं उंबऱ्यावर उभं राहून कुठलाही व्यवहार करू नये. एक जण उंबऱ्याबाहेर, एक जण उंबऱ्यात असं चालेल. त्याचबरोबर उंबऱ्यावर उभं राहून शिंकणं, खोकणं या गोष्टी अजिबातच करू नये असं शास्त्राने सांगितलंय. अर्थात हे सगळं पारंपरिक असलं तरी या गोष्टींमुळे जर वाईट होणार नसेल तर पाळायला काय बरं हरकत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला निश्चित आवडला हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतंयच आहे. पण मला आणखीन आवडेल जेव्हा तुम्ही हे चॅनल स्वतः सबस्क्राईब करून इतरांनाही सबस्क्राईब करायला भाग पाडाल. कारण जसे तुम्ही सुखी होणार तसे बाकीचे सर्व सुखी व्हावेत अशी तुमची इच्छा जर असेल तर परमेश्वर निश्चितच तुमचं भलं करेल. चला तर मग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करूया. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत. आणखीन पुढच्या काही भागांमध्ये भेटणार आहोत उपाय आणि त्या संदर्भातली माहिती घेऊन. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.